चला गुड मॉर्निंग. आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा 10th अल्जेब्राचा फर्स्ट लेसन स्टडी करणार आहोत. ओके, आता सगळ्यात पहिले आपण त्याचं नेम समजून घेऊयात. ओके, व्हॉट इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. ओके, आता मॅथमॅटिक्स आपण जेव्हापासून शिकायला लागलो तेव्हापासून आपण इक्वेशन बघतोय. ओके, आता इक्वेशनमध्ये व्हेरिएबल काय असतो, लिनियर इक्वेशन कशाला म्हणायचं या गोष्टी पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता एखादी अशी इक्वेशन आहे 2x + 3y = 4. एखादी अशी इक्वेशन आहे x² + 3x = 5. अशा टाईपच्या इक्वेशन आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. ओके, तर सगळ्यात पहिले लिनियर मीन्स काय बाळांनो, लिनियर मीन्स अशी इक्वेशन त्या इक्वेशनचा पॉवर काय असतो, प्रत्येक ठिकाणी 1 असतो. फक्त आणि फक्त काय असतो, 1 असतो. अशी इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये असणारे व्हेरिएबल्स आहेत ना, त्या प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर काय असतो, 1. काय असतो, 1. आता इथे मी एक दुसरी इक्वेशन लिहिली आहे, इथे पॉवर 2 आहे बघ, इथे 1 आहे. ओके, इथे व्हेरिएबलच नाही आहे. आता ही इक्वेशन लिनियर इक्वेशन म्हणता येईल का आपल्याला? नो, बिकॉज पॉवर इथं किती आहे, 2 आहे. इक्वेशन लिनियर असण्यासाठी आपल्याला पॉवर किती पाहिजे असतो, 1 पाहिजे असतो प्रत्येक ठिकाणी. ओके, तर अशी इक्वेशन ज्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा पॉवर प्रत्येक ठिकाणी काय पाहिजे, 1 पाहिजे. आलं लक्षात? तशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतो आपण. ओके, पुढे बघ काय आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता व्हेरिएबल मीन्स काय? व्हेरिएबल मीन्स जे ABCD मधून जे अल्फाबेट आलेले असतात आपल्या मॅथमॅटिक्समध्ये त्यांना आपण व्हेरिएबल्स म्हणतो. जसं की ते X आहे, Y आहे, इथे X आहे. ABCD मधून जे अल्फाबेट आपल्या मॅथमॅटिक्समध्ये आलेले असतात त्यांना आपण व्हेरिएबल म्हणतो. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मीन्स काय? तर आता इथे जर तू बघितलं या इक्वेशनमध्ये, तर इथे X आहे, इथे X आहे. या पूर्ण इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल, तो कोणता आहे, X आहे. पण तीच जर तू ही इक्वेशन बघितली 2x + 3y = 4, तर या इक्वेशनमध्ये तुला 2 व्हेरिएबल दिसतील. कोणते? x आणि y. ओके, तर अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात. लिनियर मीन्स पॉवर 1 पाहिजे, इन टू व्हेरिएबल म्हणजे त्याच्यात 2 वेगवेगळे ABCD मधून आलेले अल्फाबेट पाहिजे. अशा सगळ्या इक्वेशन जिथं दिसतील त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असतात. आलं लक्षात? चला, आता आपण या फर्स्ट लेसनचा प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपल्याला पहिल्या 2 इक्वेशन दिलेलं आहे. पहिली इक्वेशन आहे 5x + 3y = 9. फर्स्ट क्वेश्चन घेतोय आपण प्रॅक्टिस सेट 1.1चा. 5x + 3y = 9 आणि दुसरी इक्वेशन दिलेली आहे 2x - 3y = 12 आणि आपल्याला सांगितलं आहे की सॉल्व द इक्वेशन्स. ओके, आता मॅथमॅटिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलंही इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला जर सांगितलेलं असेल तर टार्गेट एकच असतं आपलं, त्या इक्वेशनमध्ये असणारे व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आलं लक्षात? आता आपल्याला हे इक्वेशन सॉल्व करायचं म्हणजे काय करायचं आहे, तर फक्त आपल्याला यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचं, एवढंच टार्गेट आहे. या व्हॅल्यूज फाइंड आउट करणंच म्हणजेच इक्वेशन सॉल्व करणं. आलं लक्षात? इक्वेशन सॉल्व करणं म्हणजे काय कळालं, यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आलं लक्षात? आता याच्यासाठी काही ऑपरेशन्स असतात बघ. काय करायचं असतं आपल्याला, इथे यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून कुठला तरी एकतर y व्हेरिएबल 0 करायचा असतो, अदरवाईज x व्हेरिएबल 0 करायचा असतो. आता काय करूयात बघूयात, चेक करूयात आपण. जर आपण या 2 इक्वेशनची ॲडिशन केली तर काय होती बघू. 5x + 2x 3x होतं, बरोबर, + 3y - 3y + 3y - 3y कट होतो, 0 होतं, बरोबर आहे. सो आपण ॲड केलं तर इथून y कट होतोय. ओके, मग आपल्याला काय करायचं, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडला ॲड करायचं. ॲड दी इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ओके, आता इक्वेशन फर्स्ट काय आपली 5x + 3y = 9. इक्वेशन सेकंड काय आपली 2x - 3y = 12. ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, या 2 इक्वेशनला ॲड करायचं आहे. इथे ॲड होताना x वाल्या टर्ममध्ये x वाली टर्मच ॲड होईल, x वाल्या टर्ममध्ये y वाली टर्म ॲड होणार नाही, किंवा 12 इकडून उचलून इथे येऊन ॲड होणार नाही.
कॉन्स्टंट टर्ममध्ये कॉन्स्टंट टर्म ॲड होणार, ज्यांच्यासोबत व्हेरिएबल नसतो त्या टर्मला कॉन्स्टंट टर्म असं म्हणतात. आता इथं वायवाल्या टर्म सोबत वायवालीच टर्म ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट होईल आणि इथं एक्सवाल्या टर्म सोबत एक्सवालीच ॲड किंवा सबस्ट्रॅक्ट होईल. म्हणजे ते सारख्या जातीचे पाहिजे एकंदरीत. ओके, जात बदललेली चालणार नाही. आता इथे जर तू बघितलं तर ॲड करताना हे दोघं पण प्लस प्लस आहे. मग 5x + 2x किती होतात? 7x होतात. बरोबर आहे. इथे जर बघितलं आपण ॲड जरी करतोय तरी पण सिम्बॉल पाहणं गरजेचे असतात समोरचे. इथं +3y इथं -3y. बरोबर आहे. मग +3y -3y काय होतात? हे कट होतात. ओके, मग त्याचं काही 0 वगैरे लिहिण्याची गरज नाही. ते इथं 9 + 12 दोघं पण प्लस प्लस आहे, यांची पण ॲडिशन होईल. 9 + 12 किती येतात? 21 येतात. किती येतात? 21. हे 7 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर x = 21 / 7. 7 1 जा, 7 2 जा, 7 3 जा, 7 3 जा. राईट. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x हिअर? काय आली x ची व्हॅल्यू? भेटली एक व्हॅल्यू. आता कुठलंही इक्वेशन सॉल्व्ह करणं अवघड कुठपर्यंत असतं? तिथपर्यंत जिथपर्यंत आपल्याला कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटत नाही. एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला भेटली की तिथून पुढे खूप सोपं असतं सॉल्व्ह करणं. कसं बघ, आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करायची असते. मग आपल्याला सोपी वाटेल की आवडेल त्या इक्वेशनमध्ये आपण पुट करू शकतो. मग आपण पुट करूयात. पुट x = 3 इन इक्वेशन फर्स्ट. ओके, आता आपली इक्वेशन फर्स्ट काय आहे? 5x + 3y = 9. 5 × x ची व्हॅल्यू किती आहे? 3 + 3y = 9. 5 3 जा, 15 + 3y = 9. हे +15 आहे की नाही? तिकडे गेल्यावर काय होतील? -15 होतील. ओके, 3y = 9 - 15. आता बघा, आता इथे 9 मधून 15 जातात का? जातात का? इथे रूल असा आहे, जेव्हा छोट्या नंबरमधून मोठा नंबर आपल्याला रिमूव्ह करायचा असतो तेव्हा मोठ्या नंबरमधूनच छोटा नंबर रिमूव्ह करायचा आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. आलं लक्षात? मग बघा 3y. आता 9 मधून 15 जात नाही म्हणून 15 मधून 9 काढायचे, मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 15 मधून 9 गेले, 6 उरले. मोठ्या नंबर समोर सिम्बॉल कोणता आहे? मायनस आहे. सो -6 आले इथं. ओके, आता हे जे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये यांच्यामध्ये रिलेशन कोणतं असतं? मल्टिप्लायचं. बघ, व्हेरिएबल मधलं आणि नंबर मधलं रिलेशन्स आपल्याला जर ॲडिशनचं असेल तर ते दिसतं असं डिरेक्टली येतात ते मॅथमॅटिक्समध्ये. जर ते सबस्ट्रॅक्शनचं असेल तरी पण ते दिसतं सबस्ट्रॅक्शनचं सिम्बॉल. जर ते डिव्हिजनचं असेल तरी सुद्धा दिसतं ते. ओके, पण जे मल्टिप्लिकेशन असतं त्यांच्यामधलं ते दिसत नाही किंवा त्याचा सिम्बॉल टाकला जात नाही. मग जवळजवळ जर दोघं असतील तर समजून जायचं ते कशामध्ये? मल्टिप्लिकेशनमध्ये. ओके, मग हे जे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला y = -6 / 3. 3 2 जा, मग y = हा मायनस सिम्बॉल त्याला लागून जाईल -2. x या x ची व्हॅल्यू काय आली इथे? 3. y ची व्हॅल्यू काय आलेली इथे? -2. ओके, प्रॅक्टिस सेट 1.1चा सेकंड लेसन आपण सेकंड क्वेश्चन स्टार्ट करतोय आता. त्यामधलं फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, सेकंड मधला फर्स्ट. 3a + 5b = 26 and a + 5b = 22. या दोन इक्वेशन आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे. ओके, आता आपण काय करूयात? स्टार्ट करूयात. 3a + 5b = 26. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. अँड a + 5b = 22. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. ओके, आता इथे आपल्याला तेच करायचं, एक तर ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करून कोणतं तरी एक तर बी किंवा ए 0 करायचं आहे. ओके, तेव्हा आपल्याला कुठल्या तरी एकाची व्हॅल्यू भेटेल. ओके, आता बघूयात आपण ॲडिशन करून जमतं का. ॲडिशन करण्यापूर्वी जो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे त्याच्यासोबतचा नंबर सारखा पाहिजे असतो. आलं लक्षात? आता इथे 3 आहे, इथं काही नाही म्हणजे किती आहे? 1. इथं 5 आहे, इथं 5 आहे.
आहे ऑलरेडी नंबर सारखा आहे. नंबर सारखा असेल तर ऑपरेशन्स करून एक 0 होऊ शकतो. आलं लक्षात. मग बघूयात आपण ॲड करून. हे 3a + 1 4 5b + 5b 10 ॲडिशन करून होत नाही. मग सबट्रॅक्शन करून बघूयात. 3a मधून 1a गेला 2a, 5b मधून 5b गेला 0 होतं. सबट्रॅक्शन करून b काय होतोय 0 होतोय. ओके. मग आपण काय करूयात, आपल्याला जी इक्वेशन मोठी वाटते तिच्यातून छोटी रिमूव्ह करूयात. मोठी इक्वेशन कोणती वाटते, ही वाली. त्यातून ही सेकंड वाली छोटी वाटते ती रिमूव्ह करूयात. मग रिमूव्ह इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. ओके. आता इक्वेशन सेकंड काय आहे, इक्वेशन फर्स्ट काय आहे बघा. पहिले 3a + 5b = 26. फर्स्ट मधून सेकंड रिमूव्ह करायचे ना आपल्याला. मग फर्स्ट लिहून घेतले आधी. सेकंड ज्याच्या सेकंड रिमूव्ह करायचे आपल्याला. सेकंड लिहून घेऊ. 1a + 5b = 22. बघा आता इथे एक नवीन रूल शिकतोय आपण. जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपल्याला रिमूव्ह करायची असते त्यावेळेला दुसऱ्या इक्वेशनचे सगळे सिम्बॉल चेंज होतात. मला लक्षात. ॲडिशनमध्ये असे काही चेंजेस होत नाही, पण सबट्रॅक्शनमध्ये हे चेंजेस होतात. ओके. जी इक्वेशन आपण रिमूव्ह करतोय ना त्याचे सिम्बॉल बदलून जातात. प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस. मग आता हा इथं 1 जो आहे तर हा काय प्लस, तर हा मायनस होईल. हा पण प्लस आहे तर काय होईल मायनस. हा पण प्लस आहे तर काय होईल मायनस. मग 3a मधून 1a गेले किती उरले 2a. 5b मधून 5b गेले किती उरले 0. 26 मधून 22 गेले किती उरले 4 उरले ना फक्त. 26 मधून 22 गेले. आता हे 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर a = 4/2. 2 1 जा 2 2 जा. a ची व्हॅल्यू काय आली बाळा इथं मग 2 आली. बरोबर. ओके. आता a ची व्हॅल्यू 2 आली म्हणजे आता इथून पुढे सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे. कुठल्या तरी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू भेटली आपल्याला, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळवणं खूप सोपं आहे. ओके. आपल्याला सोपे वाटणाऱ्या इक्वेशन मध्ये ठेवायची ती व्हॅल्यू. इक्वेशन फर्स्ट सोपे वाटते की इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड सोपे वाटते. ओके. मग पुट a = 2 इन इक्वेशन सेकंड. काय इक्वेशन सेकंड आपली a + 5b = 22. a ची व्हॅल्यू किती आहे 2 + 5b = 22. आता हे +2 आहे तिकडे गेल्यावर मायनस होतील. मग इथं काय राहिले 5bच राहिले = हे 22. हे +2 इकडे आल्यावर -2. मग 5b = 22 - 2 20 आलेत. हे 5 यांच्यामध्ये रिलेशन कोणतं असतं मल्टिप्लिकेशनचं. हे 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला b = 20/5. 5 4 जा 20. b ची व्हॅल्यू किती आली 4 आली. b ची व्हॅल्यू 4, a ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू आली 4. इक्वेशन झाली सॉल्व. ओके. आता सेकंड क्वेश्चन घेतोय आपण. प्रॅक्टिस सेट 1 पॉइंट मधल्या सेकंड मधला सेकंड घेतोय. सेकंड मध्ये काय दिलेलं आहे बघा. x + 7y = 10 and 3x + 3x - 2y = 7. ओके. आता या दोन इक्वेशन दिलेले आपल्याला. x + 7y = 10 दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. आणि 3x - 2y = 7 दिस इज आवर इक्वेशन सेकंड. ओके. आता काय करायचं आपल्याला, आता याला सॉल्व्ह करायचंय. इथे ऑपरेशन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करताना आपल्याला मी बोललोय काय एका गोष्टीचा विचार करावा लागतो. ते 0 होण्यासाठी कुठलाही एक व्हेरिएबल 0 होण्यासाठी त्याच्यासोबत असणारे नंबर पण सेम पाहिजे असतात. आता इथे काही नाही म्हणजे किती आहे 1 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे. नंबर सारखे आहेत का नाही. मग कुठल्या तरी एका व्हेरिएबलचे नंबर अगोदर सारखे करून घ्यावे लागतील. ओके. आता इथं जर बघितलं आपण तर 7 ला 2 बनवता येत नाही आणि 2 ला 7 बनवता येत नाही कारण दोघं पण एकमेकांच्या टेबलमध्ये येत नाही. पण इथं 3 आहे ना, इथं 3 आणू शकतो आपण या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून. ओके. सो मल्टिप्लाय
इक्वेशन फर्स्ट बाय 3. ओके, इक्वेशन फर्स्टला आपण 3 ने मल्टिप्लाय करतोय. मग 3 इन ब्रॅकेट इक्वेशन फर्स्ट काय आहे 1x + 7y इज इक्वल टू 10. आता त्याच्या प्रत्येक टर्मला आपल्याला 3 ने काय करायचं आहे मल्टिप्लाय करायचं आहे. हा लक्षात. आता 3 1 जा 3x प्लस 7 3 जा 21y प्लस इज इक्वल टू 10 3 जा 30. दिस इज आवर इक्वेशन थर्ड. कोणापासून मिळाली इक्वेशन थर्ड फर्स्ट पासून मिळाली. फर्स्टला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं म्हणून फर्स्टचं काम संपलं थोडं वेळ. ओके, आता सेकंड आणि थर्ड बद्दल बघायचं. आता आपल्याला x 0 करायचं आहे. ॲडिशन करून होतो का बघायचं. 3x + 3x 6x होणार आहे नाही होत. मग सबस्ट्रॅक्शन करून बघायचं 3x - 3x 0 होतं. सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. मग या दोन इक्वेशनमधून मोठी वाटणारी इक्वेशन जी आहे तिच्यातून छोटी वाटणारी इक्वेशन रिमूव्ह करायची. आता मोठी तर थर्डच वाटते आणि छोटी कोणती वाटते सेकंड. मग काय करायचं रिमूव्ह इक्वेशन सेकंड फ्रॉम थर्ड. ओके, इक्वेशन थर्ड काय 3x + 21y इज इक्वल टू 30 आणि सेकंड काय 3x - 2y इज इक्वल टू 7. ओके, आता मी बोललो आहे एखाद्या इक्वेशनमधून दुसरी इक्वेशन जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्याचे सिम्बॉल बदलतात. प्लसचा मायनस आणि मायनसचा प्लस. आता इथे प्लस आहे म्हणजे हे मायनस होणार आणि हे मायनस आहे तर प्लस होणार. इथे याच्यासमोर काही सिम्बॉल नाही म्हणजे प्लसच आहे ते पण मायनस होणार. ओके, मग 3x मधून 3x केले. आता 21y आणि 2y 23y बरोबर. आता 30 - 7 आहे की नाही 30 मधून 7 गेले 23 आले बरोबर. आता 23 इकडे मल्टिप्लायमध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला y इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23 काय आलं 1. yची व्हॅल्यू आता 1 भेटली. आता इक्वेशन सॉल्व करणं सोपं झालं आहे की नाही. कारण आता ही व्हॅल्यू कोणात तरी ठेवून आपल्याला x ची व्हॅल्यू पण भेटते. मग आपल्याला सोपी कोणती वाटते इक्वेशन फर्स्ट का हो फर्स्ट सोपी वाटते. मग पुट करूया. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय बघा x + 7y इज इक्वल टू 10. आता एक्सच्या जागी काही नाही ठेवायचं x फाइंड आउट करायचं आपल्याला. प्लस 7 × वायच्या जागी किती ठेवायचे 1 इज इक्वल टू 10. इकडे गेलो आपण. आता बघ एक्स असेच्या असे राहतील. 7 × 1 7 7 1 जा 7 इज इक्वल टू इकडे काय आले 10 आले. एक्स आता प्लस 7 तिकडे गेल्यावर काय होतील 10 - 7 x इज इक्वल टू 10 - 7 3. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x. आता इथे x ची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू आली 1. झाली इक्वेशन सॉल्व. ओके, आता थर्ड क्वेश्चन बघतोय आपण. थर्ड क्वेश्चन मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. 2x - 3y इज इक्वल टू 9 दिलेलं आहे. 2x + y इज इक्वल टू 13 दिलेलं आहे. ओके, म्हणजे इथे बघा 2x - 3y इज इक्वल टू 9 ही आपली फर्स्ट इक्वेशन आणि इकडे 2x + y इज इक्वल टू 13 ही आपली सेकंड इक्वेशन. ओके, आता बघा इक्वेशनवरती ऑपरेशन्स करताना आपल्याला कुठला तरी एक व्हेरिएबल 0 करायचं असतं. पण मग ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून त्याला 0 करण्यासाठी त्याच्यासोबतचे नंबर सारखे पाहिजे असतात. मग इथे जर बघितलं तर दोघांचे पण हे नंबर सेम आहे. सेम करून घ्यायची गरज आहे का नाही. ओके, मग बघा आता काय करायचं मग आपल्याला मोठे वाटणार आहे. आता ॲडिशन जर केली तर होणार आहे का 2x + 2x 4x होतात. सबस्ट्रॅक्शनच करावं लागणार आहे. मग आपल्याला सेकंड जी मोठी वाटते इक्वेशन तिच्यातून छोटी रिमूव्ह करायची. मोठी सेकंड आहे छोटी फर्स्ट आहे. आलं लक्षात. मग काय करायचं रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन सेकंड काय 2x + y इज इक्वल टू 13. इक्वेशन फर्स्ट काय 2x
-3y इज इक्वल टू 9. आता एका इक्वेशनमधून दुसरी इक्वेशन जेव्हा आपण रिमूव्ह करतो तेव्हा दुसऱ्या इक्वेशनचे सिम्बॉल चेंज होतात. प्लसचा मायनस, मायनसचा प्लस, प्लसचा मायनस. ओके, मग 2x मधून 2x गेला 0. आता हे 1y आणि हे 3y किती झाले 4y. ओके, आणि 13 मधून 9 गेले 4 उरले. आता 4 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर y इज इक्वल टू 4 डिवाइड बाय 4. y इज इक्वल टू 4 1 जा, y ची व्हॅल्यू किती येते 1. आता काय करायचं, सिंपल आहे, पुट y इज इक्वल टू 1 कुठल्या तरी छोट्या आपल्या आवडीच्या इक्वेशन मध्ये ठेवायचं. सेकंड मध्ये ठेवूयात आपण. इन इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड भाग काय तर 2x प्लस y इज इक्वल टू 13. मग 2x प्लस y ची व्हॅल्यू किती आहे 1 इज इक्वल टू 13. मग 2x प्लस, आता बघ, इज इक्वल टू 13. हे प्लस 1 इकडे आल्यावर -1. ओके, मग 2x इज इक्वल टू 13 मायनस 1 12. आता 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2. 2 ने 12 ला डिवाइड केलं किती येतात 6. x ची व्हॅल्यू किती आली 6 आली. ओके, y ची व्हॅल्यू काय आलेली आपल्याकडे, x आलंय 6 आणि y आलंय 1. झाले इक्वेशन सॉल्व. ओके, चला फोर्थ वाला क्वेश्चन बघूयात आपण. फोर्थ वाला क्वेश्चन मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. इक्वेशन फर्स्ट दिलेली बघा 5m - 3n इज इक्वल टू 9. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. आणि इक्वेशन सेकंड दिली आहे m - 6n इज इक्वल टू -7. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता परत आपल्याला सबट्रॅक्शन करण्यासाठी किंवा ॲडिशन करून कुठला तरी एक व्हेरिएबल 0 करण्यासाठी त्या व्हेरिएबल कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचे नंबर सारखे पाहिजे. आता इथे 3 आहे, इथे 6 आहे, इथे 5 आहे, इथे 1 आहे. पण ज्या ठिकाणी 1 असतो तिथं 5 आणणं आपल्याला सोपं जातं, बरोबर आहे की नाही. मग या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने. इथे 5 आहे ना, इथे 5 आणायचे आपल्याला. मग या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. मग 5 इन ब्रॅकेट m - 6n इज इक्वल टू -7. आता याला मल्टिप्लाय काय, या 5 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं, बरोबर. मग 5 ने इथं m ला मल्टिप्लाय केलं 1m ला, तर 5 1 जा 5 मिळेल. इथं 5 ने 6 ला मल्टिप्लाय केलं 5 6 जा, हा सिम्बॉल मायनस आहे -30n. 5 ने 7 ला मल्टिप्लाय केलं तर मायनस सिम्बॉल आहे म्हणून -30/7 5 जा 35 आणि एक सिम्बॉल मायनस येऊन -35. ही इक्वेशन भेटली आपल्याला. 3 कोणापासून बनली, ही सेकंड पासून. मग सेकंडचं काम थांबलंय आता. ओके, तर फर्स्ट आणि थर्ड मध्ये बघूयात. आता आपल्याला जर ॲडिशन केली 5m + 5m तर 10m होतं. सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. ओके, मग सबट्रॅक्शन करताना बघायचं कोणती इक्वेशन छोटी आहे. आता ऑब्व्हियसली ची व्हॅल्यू मायनसमध्ये ती छोटीच आहे, बरोबर आहे. ही याची व्हॅल्यू प्लसमध्ये ही मोठी आहे. मग इक्वेशन फर्स्ट मधून थर्ड रिमूव्ह करायची. ओके, रिमूव्ह इक्वेशन थर्ड फ्रॉम फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय बघा, मग 5m - 3n इज इक्वल टू 19. आणि इक्वेशन थर्ड काय आहे बेटा, इक्वेशन थर्ड आहे 5m - 30n इज इक्वल टू -35. आता मी तुम्हाला सांगितलंय अगोदरच, जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्या दुसऱ्या इक्वेशनचे ऑल सिम्बॉल्स चेंज होतात. मग हा प्लस आहे हा होईल मायनस, हा मायनस आहे हा होईल प्लस, हा पण मायनस आहे हा होईल प्लस. मग 5m मधून 5m गेले. आता -3n आहे प्लस 30n आहे. हे 30 कसे आहे प्लस आहे आणि मायनस कोण आहे 3 आहे. म्हणजे 30 मधून मायनस कोण होणार आहे 3 होणार आहे. मग 30 मधून 3 गेले 27n. प्लसचा सिम्बॉल लागेल कारण मोठा नंबर प्लस इथं, बरोबर आहे. इज इक्वल टू, आता हे 9 + 5 14 कॅरी आले 1 1 1 2 आणि 3 5. ओके, आता हे 27 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर
n इज इक्वल टू 54 डिवाइड बाय 27. 27 वन जा 27 वन जा 27, 27 टू जा 54. आलं लक्षात. मग n इज इक्वल टू किती आलं, 2 आलं. आता इथून पुढे सॉल्व करणं खूप सोपं. काय करायचं, पुट करायचं. पुट n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन, आपल्या आवडती इक्वेशन कोणती, ते सोपी सेकंड आहे, बरोबर आहे. इन इक्वेशन सेकंड. ओके. मग इक्वेशन सेकंड काय आहे, m मायनस 6n इज इक्वल टू -7. मग m मायनस 6 इंटू n ची व्हॅल्यू काय आहे, आता n याच्यासोबत मल्टिप्लाय मध्येच आहे ना, मग त्याची व्हॅल्यू पण मल्टिप्लाय मध्येच लिहावं लागेल. इज इक्वल टू -7. मग m 6 टू जा 12, एक सिम्बॉल मायनस आहे म्हणून -12 इज इक्वल टू -7. ओके. आता हे -12 इकडे गेल्यावर मग m इज इक्वल टू 12 प्लस आहे की नाही, म्हणून आपण आधी लिहिले. मायनस असते पलीकडून लिहिले असते, आणि हे ऑलरेडी इथं असणारे -7 आहे, बरोबर आहे. m इज इक्वल टू 12 - 7. नाही, मायनस आहे ना इथं, हे 12 मधून 7 रिमूव्ह होणार आहे. 12 - 7 5. ओके. 12 मधून 7 गेले, 5 राहतात ना. ओके. सो m ची व्हॅल्यू काय आली इथे, m ची व्हॅल्यू आली 5 आणि n ची व्हॅल्यू आलेली आहे 2. समजलं. सोपं आहे का अवघड आहे, सोपं. आता फिफ्थ वाला बघायचा आहे. ओके. फिफ्थ वाल्यामध्ये बघा, पहिली इक्वेशन काय दिलेली आहे आपल्याला, 5x + 2y इज इक्वल टू -3. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. आणि सेकंड काय दिलेली आहे, x + 5y इज इक्वल टू 4. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. ओके. आता काय करायचं बघा, आता आपल्याला परत तेच कुठल्या तरी एका व्हेरिएबल सोबतचे नंबर सारखे करून घ्यायचे. मग इथं 2 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 1 आहे, इथं 5 आणू शकतो आपण. मग या इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 ने. ओके. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 5. मग 5 इन ब्रॅकेट काय येईल, x + 5y इज इक्वल टू 4 लिहिले आपण इक्वेशन सेकंड. आता या प्रत्येक टर्मने याला मल्टिप्लाय होईल. मग 5 ने x ला मल्टिप्लाय केलं 5x, प्लस 5 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 25y इज इक्वल टू 5 ने 4 ला मल्टिप्लाय केलं 20. दिस इज आवर इक्वेशन थर्ड. कोणापासून बनली थर्ड, इक्वेशन सेकंड पासून बनली. आलं लक्षात. आता काय करायचं, आता बघा ही फर्स्ट आणि थर्ड आहे, सेकंडचं काम थांबलं कारण सेकंड पासूनच आपण थर्ड बनवली. आता बघायचं इथं फर्स्ट आणि थर्ड मध्ये ऍड केलं तर 5x + 5x 10x होणार आहे. रिमूव्ह करावं लागणार आहे आपल्याला, सबस्ट्रॅक्ट करावं लागणार आहे. 5 मधून 5 गेल्यावर 0 होतील. मग जी इक्वेशन मोठी वाटते त्याच्यातून छोटी रिमूव्ह करायची. मोठी इक्वेशन कोणती आहे, थर्ड आहे. मग रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. ओके. रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. इक्वेशन थर्ड काय, 5x + 25y इज इक्वल टू 20. ओके. आता फर्स्ट काय, 5x + 2y इज इक्वल टू -3. आता इथे याचे जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करत असतो तेव्हा त्या दुसऱ्या इक्वेशनचे सगळे सिम्बॉल चेंज होतात, बरोबर. आता इकडे हा प्लस आहे तर काय होईल, मायनस. हा मायनस आहे तर काय होईल, हा प्लस आहे तो पण काय होईल, मायनसच होईल, बरोबर. आणि हा मायनस हा काय होईल, प्लस होईल. काही प्रॉब्लेम इथपर्यंत. आता 5x मधून 5x गेले, 25y मधून 2 गेले, 23y इज इक्वल टू 20 मधून 20 + 3 23. आता 23 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर y इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. y ची व्हॅल्यू काय आली, 1. आता काय करायचं, y इज इक्वल टू 1 पुट करायचे. पुट
पुट y इज इक्वल टू 1. सोपे इक्वेशन शोधा तिथे पुट करायचे. सोपी इक्वेशन कोणती आहे? सेकंड. मग y इज इक्वल टू 1 कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचे? सेकंडमध्ये. मग पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन सेकंड. इक्वेशन सेकंड बघा काय? x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5 इंटू 1 ची y ची व्हॅल्यू काय? 1 इज इक्वल टू 4. x प्लस 5 1 जा 5 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू, आता हे प्लस 4 तिकडे गेल्यावर मायनस, सॉरी हे प्लस 5 तिकडे गेल्यावर मायनस 5. इथं किती आहे? 4 आहे. हे प्लस 5 इकडे आल्यावर मायनस 5. x इज इक्वल टू 4 मधून 5 जातात का? मग अशा वेळेला मोठ्या संख्येतून छोटी संख्या रिमूव्ह करायची, मोठ्या संख्येचा सिम्बॉल द्यायचा. मग मोठा नंबर कोणता आहे? 5. 5 मधून 4 गेले, 1 उरले. मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस. ओके. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ x? -1. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ y? +1. एनी प्रॉब्लेम? ओके. चला 6th वाला क्वेश्चन बघूयात आपण आता. 6th वाला क्वेश्चन मध्ये काय काय दिलंय? 1/x + y इज इक्वल टू 10/3. 1/3x plus y is equal to 10/3 and 2x plus 1/4y is equal to 11/4. सगळ्यात पहिले या इक्वेशनला थोडंसं सुधारून घ्यायचं. हे डिवाइडला जे 3 आहे हे कट झाले पाहिजे आणि इकडे हे डिवाइडला 4 आहे हे पण कट झाले पाहिजे. मग या इक्वेशनचे डिवाइडचे 3 कट होण्यासाठी या इक्वेशनला आपण कितीने मल्टिप्लाय करूयात? या इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय करूयात. ओके. मग या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं, 3 इन ब्रॅकेट 1/3x + y इज इक्वल टू 10/3. ओके. मग आता या 3 ने 1 ला मल्टिप्लाय केलं, 3 1 जा 3 म्हणजे 3/3 येईल इथे x प्लस 3 ने y ला मल्टिप्लाय केलं 3y. ओके. इज इक्वल टू 3 ने 10 ला मल्टिप्लाय केलं 10 × 3 बरोबर आणि अपॉनचे 3. आता हे 3 3 हे 3 3 इथे काय राहिले फक्त x प्लस 3y इज इक्वल टू 10. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. एनी प्रॉब्लेम? आता इक्वेशन सेकंड बघ. याचे पण डिवाइडचे 4 4 रिमूव्ह करायचे आपल्याला. ओके. मग याचे डिवाइडचे 4 4 रिमूव्ह करण्यासाठी याला 4 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. मग बघा आता 4 ने मल्टिप्लाय करू त्याला काय? इक्वेशन 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. 4 ने 2 ला मल्टिप्लाय केलं 4 2 जा 8x प्लस 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 4 आणि अपॉनचे 4y बरोबर. 4 ने 1 ला मल्टिप्लाय केलं 4 1 जा 4 आणि अपॉनचे 4y इज इक्वल टू 11 ला 4 ने मल्टिप्लाय केलं 11 × 4 लिहू शकतो आपण त्याला किंवा 44 पण लिहू शकतो. हे अपॉनला किती आहे? 4. मग हे 4 4 हे 4 4 इथं काय आलं? 8x प्लस इथं काहीच नाही म्हणजे 1y इज इक्वल टू 11. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता बघा ही इक्वेशन फर्स्ट आहे, ही इक्वेशन सेकंड आहे. दिलेला हा कचरा होता, आपण त्याला चाळून इक्वेशन बनवली फर्स्ट आणि सेकंड बरोबर. आता काय करायचं? इथे इक्वेशन सॉल्व करताना कुठला तरी एक टर्म आपल्याला 0 करावं लागणार आहे आणि ती टर्म जर 0 करायची तर तिच्यामध्ये असणारा नंबर आपल्याला सेम लागेल. मग इथे काही नाही म्हणजे 1 आहे, इथे 8 आहे वेगवेगळे नंबर, इथं 3 आहे, इथं 1 आहे, इथं पण वेगवेगळे नंबर. पण आपण इथं पण 3 आणू शकतो याला मल्टिप्लाय करून आणि इथे 8 आहे तिथं पण 8 आणू शकतो याला मल्टिप्लाय करून बरोबर आहे. मग आपण 3 आणलेलं बरं. मग इक्वेशन सेकंडला आपण कशाने मल्टिप्लाय करायचं? मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 3. ओके. मग 3 ने इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तर 3 इन ब्रॅकेट 8x प्लस y इज इक्वल टू 11. 8 3 जा 24x. इथं काही नाही म्हणजे 1 आहे, 3 1 जा 3 इज इक्वल टू 3 11 जा 33.
आता ही इक्वेशन भेटली आपल्याला थर्ड. कोणापासून भेटली थर्ड इक्वेशन? सेकंड पासून. मग सेकंडचं काम संपलं. आता फर्स्ट आणि थर्ड बद्दलच बघूयात आपण. आता बघा इथे +3y, इथे पण +3y. ॲडिशन केल्यावर ते +6y होतील आणि सबस्ट्रॅक्शन केल्याने 0 होणार आहे. +3y -+3y बरोबर. मग इथे सबस्ट्रॅक्शनच करावं लागणार आहे. मग आपण काय करायचं, इक्वेशन थर्ड मधून इक्वेशन फर्स्ट रिमूव्ह करायची, कारण इक्वेशन थर्ड आपल्याला मोठी दिसते, इक्वेशन सेकंड आपल्याला फर्स्ट आपल्याला छोटी दिसते. मग रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम थर्ड. ओके. आता इक्वेशन थर्ड काय आपल्याकडे 24x + 3y = 33 आणि इक्वेशन फर्स्ट काय आपल्याकडे x + 3y = 10. आता एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण ज्या वेळेला रिमूव्ह करतो त्या वेळेला दुसऱ्या इक्वेशनचे सिम्बॉल चेंज होतात बरोबर. आता हा प्लस येतं मायनस होईल, हा पण प्लस येतं मायनस होईल आणि हा पण प्लस येतं मायनस होईल बरोबर. 24x मधून 1x गेले 23x आले बरोबर. +3 मधून -3 0. 33 मधून 10 गेले 23 आले. आता 23 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला x = 23/23 काय आली, x ची व्हॅल्यू 1 आली. आता हे आपल्या आवडत्या आणि सोप्या इक्वेशन मध्ये पुट करायचं. कोणती आवडती आणि सोपी इक्वेशन? फर्स्ट. मग पुट करायचं, पुट x = 1 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय आपल्याकडे x + 3y = 10. x ची व्हॅल्यू किती आहे 1. 1 + 3y = 10. हे +1 तिकडे गेल्यावर -1. 3y = 10 - 1. 3y = 10 मधून 1 गेले 9 उरले बरोबर. आता हे 3 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइड मध्ये y = 9/3. 3 3 चा y ची व्हॅल्यू किती आली 3. झालं इक्वेशन सॉल्व. x ची व्हॅल्यू आपल्याला भेटली 1 आणि y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3. कळलं? ओके. चला 7th वाला क्वेश्चन बघूयात आपण. आता 7th वाला क्वेश्चन मध्ये बघितलं तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं बघा. फर्स्ट इक्वेशन काय 99x + 101y = 499. दिस इज आवर इक्वेशन फर्स्ट. and 101x + 99y = 501. दिस इज आवर इक्वेशन सेकंड. आता तुम्ही जर या दोन इक्वेशन जर नीट ऑब्झर्व केल्या तर इथं जो x सोबत कोइफिशियंट आहे, नंबर आहे, तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये y सोबत आहे आणि या इक्वेशन मध्ये जो y सोबत आहे तो इकडे दुसऱ्या इक्वेशन मध्ये x सोबत आहे. अशा इक्वेशन जेव्हा जेव्हा येईल नंबर बदलून आल्या तरी चालेल, याच्यासाठी एक प्रोसेस करायची. काय प्रोसेस आहे? एकदा या दोन इक्वेशन ऍड करायच्या, तुम्हाला इक्वेशन भेटेल आणखी एक, आणि या दोन इक्वेशन एकदा सबस्ट्रॅक्ट करायचा, आणखी एक इक्वेशन भेटेल आणि मग त्या इक्वेशन सॉल्व करून x आणि y फाइंड आउट करायचे. कसं ते बघू आपण. आता आपण काय करायचं, आता इक्वेशन ऍड करायच्या. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय 99x + 101y = 499. इक्वेशन सेकंड काय 101x + 99y = 501. आता ऍड करायचं 99 आणि 101 200x, 101 आणि 99 200y आणि 499 आणि 501 1000 बरोबर. आता जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर प्रत्येक कोइफिशियंट, प्रत्येक नंबर 200 ने डिवाइड होतो बरोबर आहे. मग याला 200 ने डिवाइड करायचं सगळ्यांनाच. हे केव्हा करू शकतो आपण? जेव्हा इकडले आणि इकडले सगळे नंबर 200 ने डिवाइड होत असेल तेव्हाच करू शकतो. ओके. मग आता 0 0 0 0 0 0 कॅन्सल बरोबर. 2 1 जा 2 1 जा आणि 2 5 जा 10. मग काय आलं 1x म्हणजे xच बरोबर.
1 इंटू एक्स म्हणजे एक्सच, प्लस 1 इंटू वाय म्हणजे वायच, इज इक्वल टू इकडे काय आलं 5. दिस इज आवर इक्वेशन थर्ड. ओके, आता एक इक्वेशन भेटले आपल्याला ॲड करून. आता अशीच एक इक्वेशन भेटणार आहे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करून. मग सबस्ट्रॅक्ट करताना आपण मोठ्या इक्वेशनमधून छोटी इक्वेशन रिमूव्ह करत असतो. मोठी इक्वेशन कोणती दिसते तुम्हाला? सेकंड. मग सेकंडमधून फर्स्ट रिमूव्ह करूयात आपण. रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन सेकंड काय? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. आणि इक्वेशन फर्स्ट काय? 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आता एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन ज्या ज्या वेळेला आपण रिमूव्ह करतो त्या त्या वेळेला तिचे सिम्बॉल चेंज होतात. ओके, मग हा प्लसचा मायनस, हा मायनस, हा पण प्लसचा मायनस आणि हा पण प्लसचा मायनस. आता 101 मधून 99 गेले, किती उरले? 2x उरले. आता इथं बघ 99 आहे प्लस आहे आणि 101 मायनस. आपण शिकलेलो आहे की जेव्हा छोट्या नंबरमधून मोठा नंबर रिमूव्ह करायची वेळ येते त्यावेळेला काय करायचं? मोठ्या नंबरमधून छोटा नंबर रिमूव्ह करायचा आणि मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 99 मधून 101 जात नाही, 101 मधून 99 काढायचे, किती येतात? 2 येतात. त्याला मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा -2. मग इथं काय येईल? -2y. बरोबर, इज इक्वल टू, इथं आता हे मायनस आहे, 501 मधून 499 गेले, किती उरले? 2 उरले. आता प्रत्येक टर्म किती डिवाइड होती? 2 ने. ओके, मग याला 2 ने डिवाइड करायचं, याला 2 ने डिवाइड करायचं आणि याला पण 2 ने डिवाइड करायचं. 2 2 2 1 जा 2. बरोबर, इथं काय आलं? x, इथं -y इज इक्वल टू 1. दिस इज आवर इक्वेशन फोर्थ. आता बघ, इक्वेशन थर्ड आणि फोर्थ जर ॲड केली आपण तर x प्लस x 2x प्लस y मायनस y 0 जमतंय आपलं. बरोबर, मग काय करायची? ॲड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन थर्ड काय बघ? x प्लस y इज इक्वल टू 5 आणि इक्वेशन फोर्थ काय? x मायनस y इज इक्वल टू 1. बरोबर, आता बघा यांची ॲडिशन करतोय आपण. x आणि x 2x. बरोबर, प्लस y मायनस y कॅन्सल. बरोबर, 5 प्लस 1 6. ओके, आता हे 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर डिवाइडला x इज इक्वल टू 6 डिवाइड बाय 2. 2 1 जा 2 3 जा. x ची व्हॅल्यू किती आली? 3 आली. भेटली आपल्याला x व्हॅल्यू. आता y ची व्हॅल्यू काढणं खूप सोपं. थर्ड किंवा फोर्थ इक्वेशन मध्ये पुट करून आपण y ची व्हॅल्यू काढू शकतो. मग पुट करायचे x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन थर्ड. सोपी वाटते आपल्याला, मग थर्ड मध्ये पुट करू. थर्ड मध्ये पुट केलं आपण x प्लस y इज इक्वल टू 5. मग x ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. 3 प्लस y इज इक्वल टू 5 प्लस 3 तिकडे गेल्यावर y इज इक्वल टू 5 मायनस 3. y इज इक्वल टू किती आले? 2. x ची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू आली 2. काल सोपं आहे का अवघड आहे? नेक्स्ट क्वेश्चन पण असाच आहे. चला 8th वाला क्वेश्चन बघूयात आपण. आता 8th वाल्यामध्ये 2 इक्वेशन दिलेले आहे बघा. 49x मायनस 57y मायनस 57y इज इक्वल टू 172. याला आपण इक्वेशन फर्स्ट कन्सिडर करूयात. आणि दुसरी इक्वेशन काय दिलेली आहे? 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याला इक्वेशन सेकंड कन्सिडर करू आपण.
आता याच्या पाठीमागे जसा क्वेश्चन झाला सेम तसाच आहे. बघा इथं एक्स सोबत जो आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाय सोबत आहे. इथे जो वाय सोबत आहे वाय लिहायच राहिलं. इथे जो वाय सोबत आहे तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स सोबत आहे. बरोबर आहे. मग एकदा या इक्वेशन्सला काय करायचं ऍड आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. ओके ऍड करूयात इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड. मग आपण ऍड दी इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. आता इक्वेशन फर्स्ट काय 49x minus 57y is equal to 172 आणि इक्वेशन सेकंड काय 57x minus 49y is equal to 252. ऍड करूयात आपण. बघा 7 and 9 16 कॅरी आले 1 आणि 4 5 5 10 काय आलं याचं 10x आलं. सो ऑब्विसली याचं पण 10 वाय येईल. फक्त सिम्बॉल मायनस येईल. मायनस 106 याचं 106 आली ना ॲडिशन तर याची पण 106 येईल. 106 वाय दोघं मायनस मायनस होते म्हणून येणार आन्सर पण मायनस आलं. दोघं प्लस प्लस होते म्हणून येणार आन्सर पण प्लस आलं. इकडे बघा आता 2 and 2 4 7 + 5 12 कॅरी आले 1 आणि 1 2 and 2 4 424 आलं लक्षात. आता जर 106 ने यांना डिवाइड केलं तर 106 4 जा 424 येतं. आलं लक्षात. मग 106 कॅन्सल होईल 106 कॅन्सल होईल आणि 106 4 जा. ओके मग काय आलं बघा x minus y is equal to 4. दिस इज आवर इक्वेशन थर्ड. आता एकदा रिमूव्ह करू. मोठी इक्वेशन कोणती वाटते सेकंड तिच्यातून छोटी रिमूव्ह करू फर्स्ट. ओके मग रिमूव्ह इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. इक्वेशन फर्स्ट काय आधी इक्वेशन सेकंड लिहावं लागेल. इक्वेशन सेकंड काय 57x minus 49y is equal to 252 आणि इक्वेशन फर्स्ट काय 49x minus 57y is equal to 172. आता काय करायचं याला सबट्रॅक्ट करायचं आहे रिमूव्ह करायचं आहे. मग जेव्हा एका इक्वेशन मधून दुसरी इक्वेशन आपण रिमूव्ह करतो तेव्हा त्याचे सिम्बॉल बदलतात. हा मायनस आहे तर हा प्लस आहे तर मायनस होईल. हा मायनस आहे तर प्लस होईल. हा प्लस आहे तर मायनस होईल. ओके आता 57 मधून 49 गेले 8x येईल का. आता इथून प्लस 57 आहे बरोबर आहे आणि मायनस 49 आहे. मोठा नंबर प्लस आहे तर येणार आन्सर काय असणार आहे प्लसच. मग 57 मधून 49 गेले 8y बरोबर आहे. जरी खालीवर असलं तरी मायनस कोण आहे 49 आहे आणि प्लस कोण आहे 57 आहे म्हणजे 57 मधून जाणार आहे ना तो. ओके पुढे आलो 2 मधून 2 गेले 0 5 मधून 25 मधून 17 गेले 25 मधून 17 गेले 8 का है ना 8च उरतात ना. ओके 25 मधून 2 मधून 2 गेले 0 आले आणि 25 मधून 17 गेले 8 आले. ओके मग या सगळ्यांना कितीने डिवाइड होतं 8 ने बरोबर आहे. बरोबर 8 10 जा 80. मग काय आली इक्वेशन फोर्थ x + y = 10. दिस इज आवर इक्वेशन फोर्थ. आता काय करायचं याचं प्लस आहे याचं मायनस आहे ॲडिशन केल्याने रिमूव्ह होणार आहे बरोबर आहे. मग ॲड करायची. ॲड द इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन थर्ड काय x - y = 4 आणि इक्वेशन फोर्थ काय x + y = 10. यांची ॲडिशन केली x + x 2x + y - y कॅन्सल 4 + 10 14 बरोबर प्लस आहे ना दोघं पण. आता 2 इकडे मल्टिप्लाय मध्ये तिकडे गेल्यावर
x इज इक्वल टू 14 डिवाइड बाय 2, x इज इक्वल टू किती आलं 7. आता एक व्हॅल्यू आल्यावर दुसरी व्हॅल्यू काढणं सोपी असते. पुट करायचं, पुट x इज इक्वल टू 7. सोपी इक्वेशन कोणती आहे? फोर्थ वाली. इन इक्वेशन फोर्थ. कोणत्याही इक्वेशन मध्ये पुट केलं तरी व्हॅल्यू मिळणार आहे, पण मग सोप्या इक्वेशन मध्ये पुट करायचं आपण. मग इक्वेशन फोर्थ काय? x प्लस वाय इज इक्वल टू 10 आहे. ओके, आता x ची व्हॅल्यू किती आहे? 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. प्लस 7 तिकडे गेल्यावर -7. वाय इज इक्वल टू 10 - 7. वाय इज इक्वल टू किती आले? 3. x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 7 आणि y ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 3. झालं सॉल्व. ओके.